प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, 2009 मध्ये म्हणजे बरोबर 17 वर्षापूर्वी भारतामध्ये एका हिंदी चित्रपटाने बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला होता. ह्या चित्रपटाने सर्व उच्चांक मोडीत काढले होते. रेकॉर्ड तोड हा चित्रपट त्यावेळेला चालला. अर्थात हा चित्रपट होता थ्री इडियट. थ्री इडियट ह्या चित्रपटामध्ये आमिर खानची एक भूमिका विशेष गाजली. आमिर खान फुनसुक वांगडू म्हणजे रेंचो या भूमिकेमध्ये आमिर खान त्यावेळेला दिसला आणि ही भूमिका घराघरापर्यंत गेली. आज देखील संपूर्ण भारतीयांच्या घराघरामध्ये फुनसुक वांगडू रेंचो हे पात्र लोकप्रिय आहे. अर्थात हे पात्र एक काल्पनिक पात्र नव्हतं, तर एक खऱ्याखुऱ्या एका महान व्यक्तीवरती आधारित हे पात्र होतं. तो महान व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आज ज्याच्या नावाची संपूर्ण भारतामध्ये चर्चा सुरू आहे आणि ज्याच्या जीविताबद्दल संपूर्ण भारतीयांना, खऱ्या भारतीयांना, जो खरा भारतीय आहे त्या प्रत्येक खऱ्या भारतीयांना ज्याच्या जीविताची काळजी लागलेली आहे, असं ते महान व्यक्ती म्हणजे सोनम वांगचुक. सोनम वांगचुक या माणसानं एक अफलातून संशोधक, नाविन्यपूर्ण संशोधक, विद्यार्थ्यांना शिकवण्याची एक नवीन कला त्यांनी म्हणजे विकसित केली. एक अतिशय अफलातून अशी ती शिकवण्याची कला. लडाख सारख्या भागामध्ये त्यांनी हा प्रयोग केला. पर्यावरण प्रेमी, मानवतावादी अशा या सोनम वांगचुक यांना देशांतर्गत आणि देशाच्या बाहेर सुद्धा अनेक मान सन्मान मिळाले. परंतु अशा या महान व्यक्तीला भारत सरकारला ह्या व्यक्तीशी संवाद साधायला वेळ नाहीये. नरेंद्र मोदींना संवाद साधायला वेळ नाही. त्यांच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याला, जे इकडे तिकडे फिरत राहतात, त्या एकाही व्यक्तीला, मंत्र्याला, प्रधानमंत्र्याला या सोनम वांगचुक यांच्या बरोबर बोलण्याची, संवाद साधण्याची वेळ नाहीये. आज हा सोनम वांगचुक ही व्यक्ती कोणासाठी लढत आहे? त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी लढत आहे की त्यांच्या एका धर्मासाठी लढत आहे की त्यांच्या जातीसाठी लढत आहे? ते लढतात इथल्या मानवतेसाठी, ते लढतात इथल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी, उज्ज्वल भवितव्यासाठी ते लढत आहे. आज देखील नीट पेपर मध्ये जो पेपर फुटी झाली, संपूर्ण भारतामध्ये तो पेपर लीक झाला आणि त्याच्यामुळे सुमारे 27 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य धुळीला मिळालं, भविष्य धुळीला मिळालं. पण त्याची लाज वा शरम इथल्या व्यवस्थेला नव्हती. इथलं सरकार ढिम्म, यांना सरकारला काही पडलं नाही. परदेश दौरे, यांचे फक्त परदेश दौरे सुरू आहे. इथं विद्यार्थ्यांचं काय होतं, ते जगतात की मरतात, काही घेणं देणं नाही. अशा वेळेला सोनम वांगचुक या विद्यार्थ्यांचा आवाज बनून उभे राहिले. कॉंग्रेस जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अभिजित दिपके यांच्या आवाहनाला त्यांनी प्रतिसाद दिला. अभिजित दिपके यांनी जंतर मंतरवरती मोठं आंदोलन सुरू केलेलं आहे. त्या आंदोलनामध्ये सोनम वांगचुक हे सामील झाले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून आमरण उपोषणाचं हत्यार बाहेर काढलं. आणि आज हा व्हिडिओ आपल्या हातामध्ये येईपर्यंत 19 दिवस त्यांच्या उपोषणाला पूर्ण झालेले आहे. 20वा दिवस उजाडणार आहे. हे सरकार इथलं एवढं निर्ढावलेलं सरकार आहे की त्यांना जनमताची जराही आदर नाही. अर्थात विरोधकांच्या म्हणण्याप्रमाणे जर हे सरकार जनतेमधून निवडून आलं असतं तर त्यांना जनमताचा आदर राहिला असता. परंतु हे सरकार जनतेमधून निवडून आलंच नाही. कोणाच्या म्हणण्यानुसार ते ईव्हीएम मशीन मधून निवडून आले, तर कोणाच्या म्हणण्यानुसार आणखीन कोणत्या पद्धतीने निवडून आले. परंतु काही का असेना, आज सत्ता त्यांच्या हातामध्ये आहे. त्यांनी या आंदोलनाची दखल घ्यायला पाहिजे होती. सरकार आहे म्हणून काय झालं? बाबासाहेबांनी, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला भारतीय संविधानाच्या माध्यमातून बंधुत्व, स्वातंत्र्य, समता दिलेली आहे, प्रदान केलेली आहे. आणि त्याचा एक भाग म्हणून सरकारनं आंदोलनकर्त्यांबरोबर संवाद साधायला पाहिजे. आंदोलनकर्ते या देशाचा कणा आहे, लक्षात ठेवा, या लोकशाहीचा कणा आहे. हे लोक जिवंत आहे. हे लोक मैदानात उतरतात म्हणून हा देश लोकशाही म्हणून जिवंत आहे. परंतु या सरकारला काही पडलं नाही. बरं, सरकार सोडा,
नरेंद्र मोदी आपले परदेश दौऱ्यामध्ये मग्न आहेत. आज न्यूझीलंड, उद्या जर्मनी, परवा आणखीन कुठं जे काही देश बाकी राहिलेले बघायचे ते बघून घेत आहे. परंतु जे विरोधी पक्ष नेते आहे त्यांचे काम काय? निदान त्यांनी तरी धावून यायला पाहिजे होतं. राहुल गांधी काय करतायत? ते तर भारतामध्ये आहे, ते तर कुठं परदेश दौऱ्यावरती फिरत नाहीये. जनतेच्या पैशावर राहुल गांधी कुठं बाहेर फिरायला जात नाहीये. ते तर भारतामध्येच आहे ना. मग भारतामध्ये राहून सुद्धा आणि दिल्लीमध्ये राहून सुद्धा सोनम वांगचुकला भेटायला जाण्याची तेवढी तसदी राहुल गांधी घेऊ शकत नाहीत का? आणि हे दोन्ही नेत्यांनी जर हात वरती केले, एक परदेश दौऱ्यावर आहे, एक भारतात राहून देखील भेटायला जात नाही, अशा वेळेला या आंदोलनकर्त्यांना भेटणार कोण? यांना आधार देणार कोण? ज्या वेळेला धावून आले फक्त आंबेडकरी रक्त, बाबासाहेबांचं रक्त पुन्हा एकदा धावून आलं. सोनम वांगचुकच्या भेटीला बाबासाहेबांचं रक्त गेलं. होय, दिल्लीमध्ये 16 जुलै रोजी सायंकाळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ऍडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर हे सोनम वांगचुक यांना भेटायला गेले. सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची त्यांनी विचारपूस केली आणि त्यांना एक प्रकारे त्यांनी आवाहन केलं, आपल्या तब्येतीची काळजी घ्या, देशाला तुमची गरज आहे, तुमच्या सारख्यांची गरज आहे देशाला, आणि तुमच्या सारखे आहेत म्हणून हा देश घडलाय. त्यामुळे तुम्ही आपला जीव पणाला लावू नका. विद्यार्थ्यांच्या लढ्यासाठी आणि एकूणच मानवतावादाच्या लढ्यासाठी तुम्हाला रणांगणात टिकावं लागेल. आणि त्याचबरोबर प्रकाशजी आंबेडकरांनी राहुल गांधींनाही सल्ला दिला आहे. राहुल गांधींना प्रकाशजी आंबेडकर म्हणाले, ज्या प्रश्नासाठी सोनम वांगचुक आंदोलन करत आहे तोच प्रश्न तुम्ही सुद्धा हाताळत आहे, मान्य आहे मला, परंतु मी सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्याच प्रश्नावरती आंदोलन करतोय. परंतु मी आलोय ना भेटायला, त्यांना पाठिंबा द्यायला आलोय ना. तुम्हाला कोणी आडकाठी केली? तुम्हाला कोणी थांबवलंय पाठिंबा देण्यापासून? तुम्ही का येत नाही पाठिंबा द्यायला? अशा वेळेला सोनम वांगचुक यांना पाठिंबा देऊन तुम्ही तुमचं कर्तव्य बजावा आणि या देशामधला विरोधी एक आहे हा संदेश द्या. तुमच्या येण्यानं बरंच काही घडू शकते, असं प्रकाशजी आंबेडकर यांनी राहुल गांधींना आवाहन केलेलं आहे. बघूया राहुल गांधी प्रकाशजी आंबेडकरांचा सल्ला स्वीकारतात की नाही. सोनम वांगचुक यांची प्रकृती ढासळत आहे. आम्ही सुद्धा भीम पॅंथर या क्रांतिवाहिनीच्या माध्यमातून सन्माननीय सोनम वांगचुक यांना जाहीर पद्धतीचं आवाहन करतो. सोनमजी, या देशासाठी आपला जीव अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही या देशासाठी रणांगणात असणं आवश्यक आहे. त्यासाठी आपलं आमरण उपोषण मागं या स्थगित करा. कारण हे गेल्याचं सरकार आहे. या सरकारला साथ येणार नाही, यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य जागला काय आणि मेला काय या सरकारला काही घेणं देणं नाही. म्हणून आम्ही आपल्याला जाहीर आवाहन करतो, आमच्या वाचकांतर्फे, आमच्या दर्शकांतर्फे आम्ही आपल्याला जाहीर आवाहन करतो, सोनमजी उपोषण मागे घ्या आणि या सरकारच्या विरोधात आणि इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात एक बुलंद आवाज बनून मैदानात लढा. तुम्हाला आमची नेहमी साथ राहील. तुमच्या लोकहिताच्या कार्यात, लोकहिताचं काम कोणीही करो, त्या लोकहिताच्या जनहिताच्या कार्यात नेहमी भीम पॅंथर एक क्रांतिवाहिनी अग्रेसर असणार आहे. एवढा शब्द या ठिकाणी आपणास देतो. थांबतो. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.